नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अद्याप शांतता. हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 22 जागांसाठी निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असली तरी उमेदवारांकडून अपेक्षित प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. आज शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या कोणत्याही जागेसाठी एकही उमेदवार अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी दीपक शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर झाला असून दिनांक 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र 2 दिवस उलटूनही एकही अर्ज दाखल न झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असून अंतिम निर्णय न झाल्याने अर्ज भरण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 27 जानेवारी हा उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस आहे. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून शांततेत व पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आगामी काही दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यातील स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि नेतृत्वावर या निवडणुकीत विशेष भर राहणार असल्याचे राजकीय जाणकारांचं मत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण हळूहळू तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.